नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावच्या सुपुत्राची सध्या सगळीकडे चर्चा आहे। भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवा इतिहास रचण्याची कामगिरी सर्वेश अनिल कुशारे यांनी केली आहे। भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत सर्वेश यांनी 2.31 मीटर उंच उडी मारून भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे। 2018 मध्ये तेजस्विनी शंकर यांनी केलेला 2.29 मीटरचा विक्रम मोडत सर्वेश यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। यासोबतच 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रताही त्यांनी निश्चित केली आहे। माती गावाची पण स्वप्न आकाशाएवढी। देवगावच्या सर्वेश कुशारे यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवा अध्याय लिहिलाय। भुवनेश्वरमध्ये त्यांनी 2.31 मीटर उंच उडी मारत राष्ट्रीय विक्रम मोडला। भारतातील उंच उडी स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सराव सुरू करणारा सर्वेश आता देशाचा विक्रमवीर ठरलाय। या यशामुळे 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रताही त्यांनी निश्चित केली आहे। 2025ला त्यांनी 12 महिन्यामध्ये 8 सुवर्ण पदक पटकावले। यावर्षी त्यांनी रेकॉर्ड त्याचंच मागचं रेकॉर्ड 2.28 मोडून आणि तेजस्वी शंकरचं 2.29 रेकॉर्ड मोडून 2.31 ही सर्वात मोठी उंच उडी मारली त्यांनी। आणि भारतातला तो आज उंच उडी क्षेत्रातला पहिला 1 नंबरचा खेळाडू आहे। मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी असेच उत्तरोत्तर कार्य उंच उडीत प्रगती करावी आणि देशाचं गावाचं नाव उज्ज्वल करावं अशी मी अपेक्षा करतो। त्याला त्या दृष्टीने आशीर्वाद देतो। मुलाच्या यशाचा आनंद आता संपूर्ण कुटुंबाच्या चेहऱ्यावर झळकतोय, कारण सर्वेशची वर्षानुवर्षाची मेहनत अखेर फळाला आली आहे। त्यामुळे राष्ट्रीय विक्रमानंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सर्वेशकडून यशाची अपेक्षा आहे। देशासाठी पदक जिंकण्याचं सर्वेशचं स्वप्न आता अधिक जवळ आलंय। सर्वेश आणखीन नवे विक्रम प्रस्थापित करतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय। माझे पती सर्वेश कुशारे यांनी काल झालेल्या नॅशनल इंटरस्टेट कॉम्पिटिशनमध्ये 2.31 जंप करून तेजस्विनी शंकर यांचा बरोबर 8 वर्षानंतरचा राष्ट्रीय विक्रम त्यांनी मोडीत काढला। आणि या यशामुळे मला तसेच माझ्या कुटुंबाला खूप आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे ही। आणि या कॉम्पिटिशनमधून त्यांनी एशियन गेम्समध्ये क्वालिफाय केलं आणि इच्छा आहे की ते विश्वास आहे की ते एशियन आणि कॉमनवेल्थ गेम्समध्येही 2.31च्या वरती जंप करून आमच्या गावाचं आणि देशाचं नाव लौकिक करतील। सर्वेशच्या यशानं देवगावमध्ये उत्साहाचं वातावरण असल्यानं ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा केला। सोबतच सर्वेशच्या कुटुंबियांवरही अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे। निफाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्याला सर्वेशच्या या यशाचा अभिमान वाटतोय। तसंच सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्याचं कौतुक होत आहे। सर्वेश कुशारे आमच्या श्री डी.आर. भोसले विद्यालयाचा विद्यार्थी असून त्याचे उंच उडीमध्ये क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव सर यांनी आणि चव्हाण सर यांनी त्याला मार्गदर्शन केले। शाळेत कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे प्राथमिक स्वरूपात मक्याच्या भुशापासून मॅट तयार केली आणि त्या मॅटवर सराव केला आणि आंतरशालेय स्पर्धा असतील, जिल्हास्तरीय स्पर्धा असतील त्याच्यावरती सर्वेशने यश संपादन केले। त्यानंतर शासनाच्या वतीने शाळेत मॅट उपलब्ध करून दिली आणि जाधव सरांच्या, चव्हाण सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या मॅटवर सराव केला आणि ऑलिम्पिक पर्यंत त्यांनी मजल मारली। ग्रामीण भागातही राष्ट्रीय विक्रम करणारे जागतिक दर्जाचे खेळाडू घडू शकतात हे सर्वेश कुशारे यांनी सिद्ध करून दाखवले। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे। सर्वेश यांनी मारलेली 2.31 मीटरची उंच उडी ही केवळ राष्ट्रीय विक्रमाची नोंद नाही, तर लाखो युवा खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा आहे। त्यामुळे आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही सर्वेश भारताचा तिरंगा उंचावतील अशी अपेक्षा संपूर्ण देशाला आहे। संतोष बटाव, पुढारी न्यूज, नाशिक।